लगेच ही सुखद वार्ता राजा दशरथाच्या कानावर घालण्यात आली आणि सुमुहूर्त पाहण्यात आला. दशरथ राजा आपल्या 3 राण्यांसह आणि अमात्य इत्यादिकांसह मिथिला नगरीत दाखल झाला. आनंदी वातावरणात थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. जनक राजालाही खूप आनंद झाला. राम सीता यांच्या विवाहाबरोबरच लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचीही लग्न झाली. जनक राजालाही दशरथाच्या घराण्याशी संबंध जोडण्यात अतिशय समाधान वाटलं. जनकानं आपली कन्या उर्मिला ही लक्ष्मणाला दिली. तसंच मांडवी आणि श्रुतकीर्ती या 2 पुतणींची लग्न भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लावून दिली. नंतर सर्व मुलं आणि सुनांसह राजा दशरथ आनंदानं अयोध्येला परत निघाला. इतक्यात मध्येच एक नवविघ्न उभं राहिलं. रामानं शिवधनुष्य लीलया मोडल्याचं वृत्त परशुरामांच्या कानावर गेलं होतं. माझ्यापेक्षा राम पराक्रमी कसा असू शकेल? शक्यच नाही. ते भयंकर संतापले होते. रामाच्या या पराक्रमाची परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी ते मिथिलेला यायला निघाले होते. आपल्यापेक्षा कुणीही पराक्रमी असूच शकत नाही असा अहंकार त्यांच्या मनात ठासून भरला होता. त्यामुळे राम समोर दिसताच रागानेच त्यांनी विचारलं, रामा, तू म्हणे सहजपणे शिवधनुष्य मोडलंस? माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. हा काहीतरी जादू टोण्याचा प्रकार असावा. खरोखरच तू शूर असशील तर माझ्या जवळ हे वैष्णव धनुष्य आहे. त्यावर एकदा तरी बाण चढवून दाखव, नाहीतर माझ्याशी 2 हात करायला तयार हो. मुनिराज, असे कोपिष्ट होऊ नका. मी आपणाशी लढाई करण्याचं खरंच काही कारण नाही. मी सत्यवचनी आहे. हजारोंच्या जनसमुदायासमोर मी शिवधनुष्य मोडले हे सत्य आहे. मुनिराज, आपण त्यावर खरंच विश्वास ठेवा. क्रोध आवरा. आपण मला अतिशय प्रिय आणि वंदनीय आहात. हे पहा, असं गोड गोड बोलून मला फसवू नकोस. तुझ्या पराक्रमाची परीक्षाच मला घ्यायची आहे. तू सांगतोस ते सत्य आहे ना? मग आता या वैष्णव धनुष्याला बाण जोडून दाखव. आपला अवमान करावा असं मला मुळीच वाटत नाही. पण आपण हट्टालाच पेटला आहात तर मलाही आता या परीक्षेत उतरलंच पाहिजे. असं म्हणून रामानं परशुरामांना आणि पित्याला वंदन करून वैष्णव धनुष्याला सहज बाण जोडून दाखवला. परशुरामांच्या गर्वाचं घर खाली झालं. त्याने रामाचं श्रेष्ठत्व मोठ्या मनानं मान्य केलं आणि ते तपश्चर्येला निघून गेले. अशा रीतीनं परशुरामांच्याही मनाची पूर्ण खात्री करून दिल्यानंतर दशरथ राजासह सर्व मंडळी अयोध्येला सुखरूप पोहोचली. मुलांनो, कळलं ना तुम्हाला? खरं शौर्य लपून राहत नाही. त्याचा प्रत्यय केव्हाही अनुभवाला येतो. मात्र त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की शौर्य असलं तरी त्याचा उपयोग दुष्टांच्या संहारासाठीच करावा. आणि हेही समजून घ्यावं की अंगी शौर्य असलं तरी त्याचा अहंकार नसावा.